मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही। सांगोला नगरपालिका निवडणूक प्रक्रिया 10 नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे। 2 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे। नगरपालिका निवडणुकीसाठी एकूण 11 प्रभागातून 23 उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत। नगराध्यक्षपदासाठी स्वतंत्र उमेदवार निवडला जाणार आहे। सांगोला नगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार यांनी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नियम व अटींचे पालन करावे। नगरपालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र 10 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत भरता येणार आहे। दिनांक 18 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे। उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत 25 नोव्हेंबर आहे। 26 नोव्हेंबर रोजी उमेदवारांना चिन्हांचा वाटप करण्यात येणार आहे। 30 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे। 2 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती सांगोला नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी सैफन नदाब यांनी दिली आहे। निवडणुकीच्या दृष्टीने विविध प्रकारच्या परवान्या तहसील कार्यालयामध्ये स्वतंत्र विभागात देण्यात येणार आहे। नगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना तसेच अपक्ष उमेदवारांसाठी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात आले आहे। राजकीय पक्षांना प्रत्येक प्रभागामध्ये एक पक्ष कार्यालय सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे। मतदानाच्या दृष्टीने बूथनिहाय यंत्रणा अधिकारी नियुक्त प्रक्रिया सुरू आहे। पक्ष कार्यालयासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये परवानगी घ्यावी लागेल। अपक्ष उमेदवारांसाठी सूचकाने थकबाकी भरणं बंधनकारक नाही। उमेदवारी अर्ज दाखल करताना सूचक व्यक्तीने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समोर अर्जावर सही करणे तसेच अशिक्षित सूचकांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर आपल्या अंगठ्याचा ठसा देणं बंधनकारक आहे। मी सैफन बाबूलाल नदाब, सांगोला नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहे। 2025 मध्ये सांगोला नगरपालिका करता सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने सांगोला नगर परिषदेमध्ये 11 वार्डामधून 23 जागांकरता ही सदस्याच्या जागाकरता ही निवडणूक होणार आहे। त्यासोबतच डायरेक्ट अध्यक्षपदासाठी ही निवडणूक होईल। असे एकूण 24 पदांकरता ही निवडणूक होणार आहे। आणि या निवडणुकीकरता नगरपालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि सांगोला प्रशासन हे सज्ज झालेले असून नगरपालिकेचे जे काही निवडणूक नियम आहेत, कायदे आहेत, त्या अनुषंगाने विविध पथकांची स्थापना केलेली आहे। आणि दिनांक 10 तारखेपासून म्हणजे कालपासून नामनिर्देशन प्रक्रिया सुरू झालेली आहे। आणि यावेळेस नामनिर्देशन प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपामध्ये असणार आहे। म्हणजे ऑनलाईन वेबसाईटद्वारे त्याचं नामनिर्देशन पत्र सादर करता येईल उमेदवारांना आणि त्याची प्रिंट काढून हे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आणून जमा करण्यात येईल। तर नामनिर्देशनची ही जी प्रक्रिया आहे 10 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत म्हणजे रोज 11 ते 3 या वेळेमध्ये नामनिर्देशन प्रक्रिया असेल। नामनिर्देशन प्रक्रिया ही तहसील कार्यालय सांगोला या ठिकाणी असणार आहे। आणि त्या अनुषंगाने पुढील ज्या प्रक्रिया आहेत, उमेदवारी मागे घेणे, चिन्ह वाटप, या प्रक्रियासुद्धा तहसील कार्यालय सांगोला या कार्यालयातच पुढे होणार आहे। आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पथके जसे की फ्लाइंग स्क्वॉड असतील याची आम्ही स्थापना केलेली आहे। आचारसंहितेच्या अनुषंगाने ज्या काही परवानग्या द्यायच्या आहेत, जे काही परमिशन द्यायचे आहेत, त्या अनुषंगाने आम्ही पथके निर्माण केलेली आहेत। मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्या पथकांची नेमणूक करण्याचे काम सुरू आहे। आणि इतर जे काही नामनिर्देशनच्या अनुषंगाने प्रशिक्षण वगैरे जे द्यायचे होते, काल आम्ही याबाबत सगळ्या पॉलिटिकल पार्टीच्या मंडळींना आणि त्यांच्या म्हणजे जे उमेदवार, इच्छुक उमेदवार आहेत यांना टाउन हॉल येथे प्रशिक्षण दिलेलं आहे। त्या प्रशिक्षणामध्ये आम्ही ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, त्याच्यामध्ये कोणकोणत्या अडचणी येतील, कोणकोणते कागदपत्र असणं आवश्यक आहे याबाबत माहिती दिलेली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे। बरं, जे उमेदवार असतील ज्या भागातले, तिथे पक्ष कार्यालय किती असतील आणि त्याला नगरपालिकेची परमिशन घ्यावी लागेल का? हां, पक्ष कार्यालयासाठी नगरपालिकेची परमिशन घ्यावं लागेल। याशिवाय जे विभाग आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल सार्वजनिक बांधकाम विभागाचा रोड असेल तर त्या संबंधित विभागाची पण NOC त्याच्यामध्ये घ्यावं लागेल। यासोबतच पक्ष कार्यालय किती असावे याबाबतची जी मर्यादा आहे ती आयोगाने काढून टाकलेली आहे।
त्यामुळं नगर परिषद आणि म्हणजे जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांच्या याच्यावर सगळ्यांना समान पद्धतीनं आम्ही पक्ष कार्यालय देतोय. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये पक्ष कार्यालय सद्यस्थितीमध्ये एका वार्डामध्ये एक या पद्धतीनं आम्ही पक्ष कार्यालय देतोय आणि जिल्हाधिकारी महोदय यांच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये एक समानता असावी या पद्धतीने जे काही निर्णय येईल त्याबाबत आम्ही करू. सद्यस्थितीमध्ये तर आम्ही एकच पक्ष कार्यालय एका वार्डामध्ये देतो. जे सूचक आहेत ते की भरणे अनिवार्य आहे का? सूचकाची थकबाकीची काही आवश्यकता नाही आहे. सूचकाच्या ऐवजी जो प्रत्यक्ष उमेदवार आहे त्या उमेदवारानं आपली नगर परिषदकडे थकबाकी भरणं अपेक्षित आहे. सूचकाची सही हे तुमच्या समोरच व्हावे असं आहे का? सूचकाची स्वाक्षरी माझ्यासमोर होणं अपेक्षित नाही आहे, परंतु सूचक जर निरक्षर असेल तो आमटा मात्र निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किंवा मग उपविभागीय अधिकारी यांच्या दर्जापेक्षा कमी नसेल अशा व्यक्तींच्या समक्ष तो आमटा साक्षांकित झाला पाहिजे असं अपेक्षित आहे. आणि जर समजा छाननीमध्ये सूचकाच्या स्वाक्षरीवरून काही वाद होत असेल, काही ऑब्जेक्शन होत असेल तर तेथे संबंधित उमेदवाराची ती जबाबदारी असणार आहे की ती स्वाक्षरी त्या सूचकाने केलेली आहे.